लोणार सरोवर पाणी पातळी संदर्भात उपाययोजना करण्याची मागणी. उपाययोजना न झाल्यास समृद्धी महामार्ग रोखण्याचा डॉक्टर गोपाल बच्छिरे यांचा इशारा. लोणार सरोवरची वाढती पातळी, लोप पावणारी क्षारता आणि जलमय झालेली मंदिरे वाचवण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, अन्यथा समृद्धी हायवे जाम करू, असा इशारा शिवसेना उभाटाचे बुलढाणा जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छिरे व ग्रामस्थांनी मुख्य वनरक्षक, वन्यजीव विभाग, सांस्कृतिक कार्यमंत्री, प्रधानमंत्री, डायरेक्टर जनरल SI दिल्ली, युनेस्को वर्ल्ड हेरिटेज सेंटर फ्रान्स यांना दिला आहे. लोणार सरोवर हे केवळ भारताचेच नव्हे तर जगातील एक अमूल्य व भूवैज्ञानिक आश्चर्य आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीमुळे या वारसाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. सरोवरची पाणी पातळी 20 ते 25 फुटांनी वाढल्याने पाण्याचे मूळ स्वरूप, क्षारता आणि इम्लता नष्ट होत आहे. पाण्याचा pH स्तर 11.5 वरून 7.5 पर्यंत खाली आला आहे. पाण्याची क्षारता TDS 6000 वरून 400 वर आला आहे, ज्यामुळे येथील दुर्मिळ जैवविविधता धोक्यात येऊन सध्या स्थितीला त्यात मासे उत्पन्न झाले आहेत. भविष्यात अनेक डायनासोर सारखे घातक प्राणीसुद्धा या ठिकाणी निर्माण होऊ शकतात. लोणार सरोवराची पातळी वाढल्याने हिंदूंची कुलदैवी आणि कमलाच्या माता यांचे 11व्या शतकातील मंदिर, गैबनशाह यांच्या 16व्या शतकातील दर्गा आणि इतर प्राचीन मंदिरे पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे लोणार सरोवरचा प्राचीन वारसा जपण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली. या प्रसंगी शिवसेना उभाटाचे जिल्हा संघटक, राष्ट्रीय इतिहास परिषदेचे अध्यक्ष व पुरातत्व विभागाचे अभ्यासक डॉक्टर बच्छिरे, शहर प्रमुख गजानन जाधव यांच्यासह ग्रामस्थांना मोठ्या प्रामुख्याने उपस्थित होते. आपला व्हिडिओ हे 5 निवेदनं आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांच्या माध्यमानं कलेक्टर साहेब, त्याचबरोबर भारताचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब, त्याचबरोबर भारताचे सांस्कृतिक मंत्री शेखावत साहेब आणि आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया डायरेक्टर जनरल, आणि त्याचबरोबर महत्त्वाचं जे आहे ते युनेस्को डायरेक्टर जनरल, युनेस्को जो फ्रान्समध्ये जी संघटना आहे की जी वर्ल्ड हेरिटेज सेंटरसाठी अनुदान आणि त्याचा विकास आणि त्याला सांभाळण्याची जबाबदारी त्याच्याकडे असते. या सर्वांना हे निवेदन देत आहोत आम्ही तहसीलदार साहेबांच्या माध्यमानं, आणि तहसीलदार साहेबांनी ते पुढे पाठवावं आणि यावर त्वरित उपाययोजना व्हावी. अन्यथा हे प्राचीन मंदिर हे अक्षरशः म्हणजे भुईसपाट होण्याच्या मार्गावर आले. आणि नुसतं मंदिरच नाही साहेब, तिथे एक गैबनशाह चा दर्गा आहे जो आज पाण्यात आहे. त्यांची कबर आहे, ती कबर सुद्धा उद्याला नेस्तनाबूद होण्याच्या मार्गावर आहे. तर आमची शासन प्रशासनाला विनंती आहे की 15 दिवसामध्ये यावर शासनाने निर्णय घ्यावा, अन्यथा 15 दिवसानंतर आम्ही संविधानिक मार्गाने समृद्धी महामार्ग, लोणार शहराच्या आजूबाजूचे राज्य महामार्ग हे रोखूत आम्ही. आणि त्यावेळेस लॉ अँड ऑर्डरचा जो प्रश्न उद्भवेल तो प्रशासनाच्या हाती असेल आणि प्रशासन त्याला जबाबदार असेल.